एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हॅलो, हा पप्पा बोला. हा राधा बेटा, कशी आहे जावई बापूंची पाठ आता? हा बरी आहे. आमच्या कुहूचा एक मित्र आला होता, त्यांनी ते हे करून दिलं ॲक्युप्रेशर, तेव्हा बरं आहे आता. हा बरं, मग आता वाढदिवसाची राहिलेली पार्टी करायला हरकत नाही. या दोघं जण घरी. हो, मी विचारते आधी ह्याला, घनश्यामला. नाही विचार तू, पण मला नकार ऐकायचं नाहीये. लग्न झाल्यापासून दोघं जण एकदाही घरी आलेलं नाही तुम्ही एकत्र. त्यात आता बेबी परत इंदोरला जायची आहे. आधीच हात मोडलाय बिचारीचा, नाही म्हणालात ना तर मन मोडेल. काय करायचं तो निर्णय तुझा आहे बघ. पप्पा, तुमचं इमोशनल ब्लॅकमेलिंग राखून ठेवा, कारण अजून मी नाही म्हटलेलंच नाहीये. फक्त मला इकडे विचारायला लागेल ह्याला, घनश्यामला. मी आहे, तो इकडेच आहे, बसला इथे मागेच, तर त्याला विचारते मी. घनश्याम, काय ग? फोन आलाय पप्पांचा. ओ, ते विचारतायत की जेवायला येता का घरी. जाऊ शकतो, म्हणजे जेवायला जाऊच शकतो. फक्त हे नेहमी सारखं जावं लागेल. म्हणजे मी रिक्षानी आणि तू, मी स्कूटरनी आणि तू रिक्षानी, असं जायला लागेल. म्हणजे असंच जायला लागेल ना आता. जाऊया ना? म्हणजे नको जाऊया का? नाही, जाऊया ना. हा जाऊया ना. हा, हॅलो पप्पा, आम्ही येतोय जेवायला. बरं बरं, या, वाट बघतोय. अरे यार, अरे काय चाललंय गणा? वेगळं वेगळं म्हणता म्हणता काहीतरी वेगळंच व्हायला लागलं आयुष्यात. नाही नाही,
माई आजी. माझ्या कानावर असं आलंय तू सिनेमाची तिकीट काढायला चाललायस. खरंय, निसंशय खरंय. करमणुकीसाठी चित्रपट बघायला चाललोय. कोण कोण आहे बरोबर? गंगा, यमुना, कुहू आणि मी. परीच आणि माझंही तिकीट काढ. काय? तू घराच्या बाहेर पडणार? का? कार्याला समारंभाला मी बाहेर पडतेच की. अगं पण आम्ही चित्रपट बघायला जातोय, मनोरंजनात्मक चित्रपट, आणि तो देखील लहान मुलांचा. मला माहितीये चिंटू बघायला चाललायत ना तुम्ही. अरे तो काही फक्त लहान मुलांचा सिनेमा नाहीये. माझ्या म्हातारीत देखील एक चिंटू आहे. हो, आणि तोच तर चॉकलेट मागत असतो. बरोबर आहे, म्हातारपण हे लहानपणासारखंच असतं. हो, मी आणि माझ्यातला चिंटू तुमच्या बरोबर येणार, हसणार, खिदळणार आणि विक्राळ दिसल्यावर ओरडणार. म्हणजे समजेल रे तुला. जा, तू सगळ्यांची तिकीट काढ. हो. नाही, पण मी काय म्हणतोय, ह्या विषयावर बोलायचं असेल तर सुप्रियानी पण असणं आवश्यक आहे ना. ती कुठे गेले? ती गेले देवळात मंगेशाच्या. हो. नाही, पण सुप्रियाचं माईशी बोलणं झालेलं आहे. ती काय म्हणते, माई म्हणली असं की तुम्ही जे ठरवताय उल्काच्या बाबतीत ते योग्य चालू आहे, ठरवा. ओके. जेवण दिगंबर मावो असून भाजी तर खाऊन बघ, सुप्रिया सारखीच केली. हो का? अरे माझे उल्का बरोबर बोलणं झालं बरं का. घ्या. हो, त्या बोलण्यावर मला असं वाटलं की तिला सुद्धा नव्यानं आयुष्याला सुरुवात करावीशी वाटते. नाही, ते तिच्या मनात आहे. पण उल्का कशी आहे माहितीये ना, तिच्या बुद्धीला जे पटेल तेच ती करते. अरे पण मी काय म्हणते, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. प्रयत्न करू, पण नकळ आता सगळं. तिला कळलं ना तर सगळं फिसकटेल. मग आपण असं करूया, आपण राधाला सांगूया का तिच्याशी बोलायला? त्या दोघींचं चांगलं पटतं ना. हो, काय ग राधा? राधा. हो हो हो, बोलशील ना उल्काशी, पण डायरेक्ट नको, थोडं आडून आडून विचार. हो हो, बोलेन ना, बोलेन. काय बोलायचं? घ्या, म्हणजे इथं रामायण झालं आणि ही विचारते रामाची सीता कोण. नाही, मी ते जरा हो, असू दे. हो, असू दे. जेवतीये ना ती, जेवणात असेल लक्ष. जेवणातच आहे ना रे लक्ष, घना का? काय रे गणा? हो, मस्तच झालं लोणचं. घालू का? अगं राधा, त्यांनी लोणचं मागितलंय. हो, वरण घाल म्हणाला. हो हो. ना नाही, राधा व्यतिरिक्त इतरही माणसं आहेत त्या जगात. मी आले, माझा फोन वाजतो. हे गणा, जा, कॉल मिस होईल. तरी बरं, घनाचं मी कुठे कुठे काय काय अडकतं कपड्यांवर सांगत नाहीये. हे काय 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 हे काय हे? काय हो भाऊजी? ए, जेवणा पटपट. हो, नाही, सांग सांग सांग, मला कळलंच पाहिजे आम्हाला. अरे एवढं चिडायला काय झालं तुला? काय बावळटासारखं चाललंय माझं. काय ग? काय
काय करतेस तू कुहू इकडे? हा काय चाललंय की स्पेशल फोन कॉल्स वगैरे चाललेत वाटतं? स्पेशल आहेच, पण ना मला त्याच्याशी बोलायला कॉल्स लागत नाहीत, पत्र लिहायला कागद पेन लागत नाही, नेट लागत नाही, वेबकॅम लागत नाही, काही नाही, डायरेक्ट होतं सगळं. तुला असं वाटतं का की तू टेलिपथीच्या सहाय्याने प्रभातशी बोलू शकतेस? प्रभात? प्रभातचा काय संबंध? प्रभात नाही काहीच. मग अगं तो चंद्र आहे ना, तो फ्रेंड आहे माझा. मी त्याच्याशी बोलते सगळं माझ्या मनात. हो. आणि कधीपासून आहे तुमची फ्रेंडशिप? लहानपणापासून. आई कधी ओरडली, शाळेत कमी मार्क मिळाले, मित्रमैत्रिणींनी डबा बिबा खाऊन टाकला ना, तर मी त्याच्याशी बोलायचं आणि तो ना सगळं ऐकून घ्यायचा शांतपणे. फ्रेंडशिप मध्ये फक्त मित्रांनी ऐकून नसतं घ्यायचं, सल्ला पण द्यायचा असतो. काय सल्ले द्यायला असतात की सगळेजण इथं? आई असते, बाबा असतात, टीचर्स असतात, पण निखळपणे, निस्वार्थीपणे, आपल्याला अजिबात जज न करता, आपल्यावर कुठलाही शिक्का न मारता, आपलं सगळं म्हणणं जो ऐकून घेतो ना, तो खरा मित्र. बरोबर की नाही? आणि हा चंद्र आहे ना वैनुडी, तो कधीच असं सांगत नाही की तू मूर्ख आहेस, तुझं चुकतंय. सगळं ऐकतो, तो विश्वास ठेवतो आपल्यावर पूर्णपणे. ती भावडी आहेस ग तू कुहू, म्हणून तू चक्क चंद्राला मित्र केलंस. हो हो हो. काय आहे, तो खूप ओपन माइंडेड आहे आणि फारसा चूजी नाहीये. तो तुझ्याशी पण फ्रेंडशिप करेल, माहिती का? तुला ट्राय करायचंय? आपण ना फक्त मैत्रीचा एक हात पुढे करायचा असतो बस. बघायचं तुला? ही आहे ना, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे वैमुडी. तू पण आहेस ना, तर तू तिच्याशी फ्रेंडशिप कर. काय झालं? कुहू, असं इतकं भावडं नाही करावं या जगात. मला माहितीये, म्हणजे मी प्रयत्न करते स्मार्टली वागायचा, पण मला तसं जमत नाही. काय करू? मी अशीच आहे अगं. तुला माहितीये का, मला सगळे म्हणायचे काय मुली म्हणायच्या तुला बॉयफ्रेंडच मिळणार नाही. खरं सांगू का, अगं माझं इतकं वाईट नाही चाललेलं आहे, काय छान आहे सगळं. आणि आणखीन एक माहितीये, लोक असं म्हणतात ना की आम्ही स्मार्ट आहोत, आम्ही प्रॅक्टिकल आहोत, त्यांना वाटतं की आपण जग जिंकलं. पण तसं नसतं ना. खऱ्या गोष्टी ज्या वाटायच्या आहेत त्या वाटतातच ना प्रत्येकाला. फरक इतकाच आहे की मी ते बोलून दाखवते. उलट ना माझ्या मनात जे काही आहे ते सगळं मी बोलून टाकते चंद्राशी. मग मला मस्त वाटतं, एकदम मोकळं मोकळं वाटतं. आपल्याच मनातल्या गाठी अशा उकलत गेल्यासारखं वाटतं. जा जेवून घे जा. मला भूक लागली कधीपासून. जा जा पण. आले. खर तर गरज मला आहे तुझ्याशी बोलायची, पण असं ठरवून अनभिज्ञ नाही होता येते आणि इतकं भोळ्यासारखंही नाही वागता येते. तोच तर प्रॉब्लेम झालाय. म्हणजे माझ्या बरोबर रूम शेअर करायला प्रॉब्लेम आहे का? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.